पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप. नमस्कार मंडळी, तुमचं मनोरंजन करायला आलंय हास्याचं गोकुळ, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. मंडळी असं म्हणतात की नावात काय, पण याच नावामुळे आता इथे खूप काही घडणार आहे. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या लॉंग ड्राईव्ह साठी, जी घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. कुठे तुम्ही बाहेर या लवकर. अरे माझा आज पगार वाढलाय वाचारानो, मी तुम्ही सगळ्यांना खायला घेऊन आलोय. अरे कुठे तुम्ही? अरे या बाहेर वाचारानो. अरे कुठे? श्याम, ए श्याम, मी बघ इच्छा असला गरम गरम समोसे घेऊन आलोय तुला. ए वाचाऱ्या, मी तुझ्याशी बोलतो, तू तिकडे बाहेर काय बघते? ती पक्षी तिच्या पिल्लांच्या चोचीत घास भरवते ते पाहून राहिलोय. परत पिल्ल टाकली त्यांनी. हा. हाकल त्यांना, धागून घाण करते. अरुणदार, किती तक करताय तुम्ही? शांत राहा ना. किती छान आहेत ते, टुकुमुकू टुकुमुकू बघत खातायत. कसं आहे, अन्न आहे तर विष्ट आहे, हे जीवन चक्र आहे. अरे हागून घाण करतात ते वासारे. अरे अरुणदा, मानलं तर घाण आहे, मानलं तर काहीच नाहीये. मानलं तर सगळं काही आहे, पण जे आहे ते खरंच आहे का नाहीये? असं झालंय सगळे. बरं, मी हे समोसे आणलेत ते हाय का नाही हाय? सगळं मान्यवर आहे. सगळे मान्यवर आहे. सगळं मान्यवर. मग हे समोसेची मी बासुंदी करून तुझ्या थोबऱ्यात टाकू? नाही. सगळं मान्यवर आहे ना? अरे नको ना अरुणदा, तू बोलता बोळा आहे रे. किती बोळा आहे तू. वसरे, तू कुठे गेला होतास आधी ते सांग मला. आता काय करणार, महिनाभर तू नव्हता, प्रभादा नव्हता, मग तर मी चुंग्या बाबाच्या आश्रमात गेलो होतो. तिथे मी मेडिटेशन केलं. अच्छा. आणि माझ्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. काय बोलतोय? मला जीवनाचा खरा अर्थ कळला. कळलाय? हा. मला पण सांगशील काय आहे तो? काहीच नाही. शून्य आहे जीवन म्हणजे. म्हणजे निर्वात पोकळी म्हणजे आयुष्य आहे. मी नाही, तू नाही, काहीच नाही, सामोसा पण नाही. काही झालं, तू इकडे लवकर बाहेर पडे. अरे लवकर या, वसरला काही झालं पण कळत नाही. मोऱ्या बाहेर. अरे तू आलास? तू कुठं होतास एवढे दिवस? मी अरे हो, तू असं ना महिना घराच्या बाहेर राहू नको रे. अरे तू नाही म्हणजे घर म्हणजे पोकळ बांबू आणि तुटका वासा आहे का? बचारे, तू पण त्याच्याबरोबर जाऊन आलायस? नाही, मी याच्यावर नव्हतो गेलो. काय? मी त्याला डोलं घालून बसलो होतो, तुझी वाट बघित. आपलं काय त्या डोल्यात तेल घालून तुझी वाट बघत बसलो होतो. म्हटलं माझा अरण्या कधी येणार, माझा अरण्या कधी येणार. अरे माझा आज अरण्या आला, माझा आनंद पारावर बसला आहे. आनंदाला पारावार उरला नाही असं असतं ते. तू गप रे. तू अर्धे काही झालं, काही काय नाही, तू इथं बस. काय करतोस? इथं बस, 2 मिनिटं बस. तू बस, खाली बसतो ना. नाही वर बस, इथं बस 2 मिनिटं. अरे बापरे, पाणी प्यायला दे म्हणा. पिहायचं नाही आहे, धुवायचं आहे. पाय धुवायचा, पाय ठेवायचा. वसाडीचं पाय पण पोचत नाही आहे. पाय खाली काय करतोस? काय नाही रे, मागच्या महिन्यात गुरु पौर्णिमा होती ना, ते करायचं राहून गेला होता. बापरे. अरे पण गुरु पौर्णिमेला गुरुचं पाय धुतात ना रे. मग तू कोण आहेस? तू कोण आहेस? कोण आहेस तू? कोण आहे? हा, कोण आहे? तू माझा गुरु आहेस, मी तुझा शिष्य आहे, माहिती आहे? मी तुझे गुरु आहे? बघ, तू म्हणते शिष्य आहे? बघ श्याम्या, अरे मी गुरु आहे. सगळे गुरु आहे. मोरे, तू गुरु, मी गुरु, हा गुरु. बचाऱ्या, हा मध्ये जरा पॉज ठेव ना. माझं म्हणणं असं तू की काय म्हणू नको, तू शांत राहा. ऐक, हे सगळं गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायचं. अरे पण मी करतच होतो, मग? पण तू झोपला होतास, मी तुझ्या उशाजवळ बसलो होतो. खरे?
खरं म्हणजे श्यामे, खरं बोलतो हा? काय खरं काय खोटं काहीच नसतं निर्वात पोकळी म्हणजे आयुष्य आहे. तुझ्या थोबर सामोचं फेकून मारू वाचार तू का बस तू बोल नको तू जर हा तू झोपला होता झोप. मी तुझं डोकं चेपीत होतो पण डोकं चेपता चेपता मला कधी डुलकी लागली कळलं नाही तेवढ्यात उठून तू गेलास कुठेतरी महिनाभर. रे काय मोर्या मला उठवायचं ना रे गुरुला हा गुरुला उठवणं म्हणजे पाप आहे माहिती आहे. कसं आहे शिष्याचं डोलं उघडणं हा गुरुचं काम आहे. अरे पण तिकडं शिष्यानं गुरुचं डोलं उघडणं म्हणजे उद्धटगिरी नाही काय अरे झाली. पण वसाऱ्या भूकंप बिकंप आला तर मला तू तसं ठेवला अरे काय नाही भूकंप अरे भूकंप आल्यावर गुरु चिरडून मेला तरी चालेल पण गुरुला उठणं उठणं म्हणजे पाप आहे माहिती आहे तुला. हा येडायस काय तू नाही 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 हे बघ चल चल बरं झालं चल आलास तू. झालं म्हणे यो गुरु गुरु झालं किती बरं वाटतं पाय बी बरं, बरं, मला पाया पडू दे. हा, आशीर्वाद दे आशीर्वाद दे असू दे असू दे आशीर्वाद दे बोल दिला आशीर्वाद. आशीर्वाद आशीर्वाद हा. असं काय चाल काही झालं दे काय दे गुरुदक्षिणा. काही यरा झालेस का तू काय मी कशी दक्षिणा देणार शिष्याने गुरुला दक्षिणा द्यायची असते ना असं कसा गुरु दक्षिणा आहे ना गुरुने दक्षिणा द्यायची असते. आता शिष्याने जर दक्षिणा दिली तर शिष्य दक्षिणा होणार का नाही मला सांग. अच्छा, असं आहे. असं आहे ना आता आता गुरु दक्षिणा ना अच्छा आहे. शिष्याला दक्षिणा गुरु दक्षिणा अच्छा गुरु ती द्या का नाही मला म्हणजे गुरुने दक्षिणा द्यायची अच्छा असते. गुरुपौर्णिमेला गुरुने दक्षिणा काय गुरु पौर्णिमेला गुरु कोण असतो अरे हा मी मग त्याने द्यायची असते. अरे मला माहितच नव्हतं तू सांगितलं तर तुम्ही बरं झालं तू सांगितलं त्याला काही समज एक मिनिट नाही, पैसे नाही पैसे पैसे? नाही पैसे नाही नको नाही पैसे नाही फक्त मला वचन दे काय वचन काय दे वचन दे काय वचन काय म्हणजे काय आहे माझ्यावर कुठलंही संकट येऊ दे आयुष्यामध्ये तू माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहशील. अरे हं? वसाऱ्या टेन्शनच घेऊ नको तुला जो नडेल त्यांना मी भिडेल कारण आता मी गुरु आहे गुरु बरोबर गाठ आहे वसाऱ्यांची कोण पण येऊ दे तू नको टेन्शन घेऊ फार मोठं काम नाही छोटसच काम आहे. आता लगेच गुरु बोललास तर काम देशील गुरुला काम नव म्हणजे असं सांगतोय विनंती करतोय की मला तेवढं माझं काम कर. काय विनंती आहे काही नाही एक माणूस येईल हा त्याला फक्त तू म्हणायचं की तू अरुण कदम आहेस. झालं का यार मी आपण कदम आहे तर मी आपण कदमच बोलणार आहे ना नाही नाही तू विसरतोस ना कधी कधी त्याच्यामुळे काय आहे तू असं म्हणायचं की मी अरुण कदम आहे अच्छा मी अरुण कदम असं म्हणायचं बाकी काय. अच्छा ओके बरं बरं पण येणार आहे कोण ते काय माहिती नाही म्हणजे असं मला चाललंय सगळे काय श्याम्या कोण येणार आहे रे नाही म्हणजे काही झालं काय काहीच झालं नाही काहीच होत नाही काहीच होणार नाही. खुर्ची गुरु आहो ना बसा. गुरु खुर्चीत बसता पाहिजे. काय काय झालं काय मागच्या महिन्यात आहे ना याला एक बाई आवडली. वसाऱ्याला रोजच आवडते त्याच्यात काय नाही तसं नाही. त्या बाईला याने खंडीभर चिठ्ठ्या लिहिल्या. चिठ्ठ्या लिहिल्या हो मग त्या बाईला चिठ्ठ्या आवडल्या नाही तिला आवडल्या की नाही माहिती नाही पण तिच्या नवऱ्याला नाही आवडल्या. नवऱ्याला वसाऱ्या लग्न झालेल्या बाईला चिठ्ठ्या लिहिल्यास तू काही याला झालंच की तू वसाऱ्या शिष्य आजचा कसा वसाऱ्या मी गुरु आहे तू ही काय फालतूगिरी करशील आणि तिचे यजमान आता इथे येत आहेत. नशीब तिचा नवरा येत नाही बरे झालं यजमानच येतोय ए मूर्खाधिपती काय झाला यजमान म्हणजेच नवरा ना. हा अरे बस समजेलाच्या भाषेत बोल ना वसाऱ्या तर काय केलंस तू काही नाही काय केलंस तू ही कशाला फालतूगिरी करायची वाट? नाही, नाही. ऐक हे बघ आता ऐक. मी गुरु आहे होय, होय. तू माझा शिष्य हा आहे. काय, हा. माझा आदेश पाळायचा हो, पाळला. आला रे आला हा, हा. का डायरेक्ट त्याच्या पायावर डोकं ठेवायचं सॉरी म्हणा माफ करा क्लिअर तुला सॉरी म्हणायला लागेल मला सॉरी का म्हणायला कारण तो तुला मारायला येतोय. अरे पण मी कुठे त्याच्या बायकोला चिठ्ठ्या लिहिल्या नाही नाही चिठ्ठी मी लिहिली हा. पण खाली मी तुझा लाडका अरुण कदम असं लिहिलंय ना. ऐकून तर घे. अरे पण अरे तू असं का लिहिलं अरे काय करू अरे तुझ्याशिवाय या जगात माझा कोण आहे काय मला सांग. काय अरण्या हा? तू माझा लव गुरु आहे. लवगुरु मी लवगुरु नाही वसाऱ्या नाही नाही पण काय आहे मी तू माझा गुरु आहेस रे तुझ्याशिवाय कोण आहे. आता मी कुठलीही गोष्ट केली ना तरी त्याच्या खाली तुझंच नाव लिहितो काय माहिती जरा जरा तू काय पण करशील तुला काय हक्क नाही त्याला? तू असं करशील काय अरुण कदम कोण आहे? मी आहे मी
केलं तुम्ही मला का मारताय? मी काय केलंय? जायचं तुझ्या ए काय झालंय? माझ्या बायकोला चिठ्ठी लिहितेस होय? मी नाही चिठ्ठी दिली. लव्ह लेटर लिहितेस होय? मी नाही लिहिली. हा वांग्या एवढी एवढूच आहेस, लाज वाटते का रे तुला? कुठल्या बोटाने लिहलंय? मी फोडून काढीन बोट. हा पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.